ए शितले, तू इथं मला अभ्यासाला बोलवलंस आणि तुझं काय चाललंय ग भलतच? काय नाही. सांग की. काय नाही म्हणलं ना. अगं ह्यो आजा कुठं गायब झालाय काय माहित. मग काय झालं? आणि त्या आजाकडे काय काम काढलंस एवढं? अगं आजाला फोटो दाखवायचाय. कुणाचा? तुला मगाशी दाखवलं ना त्या पोराचा. त्याला कशाला दाखवायचंय? पोरगा कसं आहे ते आजा सांगणार आहे मला. हा, लग्न तू करणार आहेस का त्यो? आणि आता काय सगळं आजाला विचारून करणार आहेस का? अगं तसं नाही. मग कसं आहे? जाऊ दे, तुला काय कळायचंच नाही. तू सांगशील तेव्हा कळेल ना. आणि काय ग, अगर अजिंक्य को लड़का पसंद नहीं आया तो? तर मी नाही बघणार. आणि चांगलाय म्हटलं बघणार ना? हा बघणार. ते नंतर बघू. आधी त्यांना फोन तर उचलू दे. किती वेळा फोन केला काय माहित कुठं गेलाय. कुठल्या मैत्रिणीला भेटायला नाही ना गेला? नाही नाही, तुला काय माहित? मला माहितीये ना ते फौजी संघ गेलाय. कोणत्या लढाईवर गेलाय काय माहित. हेलो एवरीवन, कारगिल विजय दिवस के इस अवसर पर मैं अपने ट्रेनिंग सेंटर के कमांडेंट कर्नल त्रिभुवन सर से ये विनती करता हूं कि वे अपने यूनिट के शूर जवान हवलदार हनुमंत फड़तरे, जिन्होंने कारगिल के युद्ध में अभूतपूर्व शौर्य दिखाया, उन्हें अपने यूनिट की ओर से सम्मानित करें। थैंक यू सर। थैंक यू सर। मैं अब फड़तरे साहब से यह विनती करता हूं कि वो अपना अनुभव सबके साथ शेयर करें। जय हिंद जवानों। जय हिंद। आज 26 जुलाई कारगिल विजय दिवस। बहुत सारे लोगों को इस दिन के बारे में पता नहीं होता। उन्नीस में भारत के दुश्मनों ने भारत से जंग छेड़ी और तकरीबन 60 दिन तक लगातार बहुत सारी मुश्किलों के बाद हिंदुस्तान आर्मी ने विजय हासिल की। दुश्मन हर बार की तरह फिर से हारा और ऑपरेशन विजय कामयाब हुआ। कारगिल का विजय भारत के इतिहास का सबसे महत्वपूर्ण विजय है और इसीलिए हम हर साल इसको मनाते हैं। जो शहीद हुए उनको याद करते हैं। उनके केवल स्मरण से ही हमको ताकत मिलती है और बॉर्डर पे डटे रहने का हौसला भी बढ़ता है। आप भारतीय फौज का भविष्य हो। पता है एक फौजी को जवान क्यों कहते हैं? क्योंकि वो हमेशा जवान रहता है। हमें गर्व है कि हम भारतीय सेना का हिस्सा है। अगर मृत्यु भी सामने आए तो उसकी आंख में आग डाल के डटे रहने का हौसला एक ही बंदे में होता है और वो है भारत मां का सपूत,
भारतीय सेना का जवान। भारत माता की जय। भारत माता की जय। परी आम्ही पुढेच चालतो, जय शिवाजी गरजुनी रणात झुंजतो। मराठा कधी न संग्रातुनी हटे, मारुनी दहास एक मराठा कटी। सिंधू ओलांडुनी धावती संगिनी, पाय आता न मागे फिरे। मर्द आम्ही मराठे करे, दुश्मनाला भरे कापरे। हा पुढे आम्हा धनाजी बाजी सांगती, वीर हो उठा कडाळतात नौपती। विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी, पूर्वजांपरी आम्ही अजिंक्य संगरी। घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी, मृत्यू आम्हा पुढे घाबरे। मर्द आम्ही मराठे करे, दुश्मनाला भरे कापरे। भारता आम्ही तुलाच देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो। राखतो महान आमुची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवतो धरा। याच मातीवरी प्राण गेला तरी, आमुची वीर गाथा उरे। मर्द आम्ही मराठे करे, दुश्मनाला भरे कापरे। देश रक्षावया धर्म तारावया, कोण झुंजात मागे सरे। मर्द आम्ही मराठे करे, दुश्मनाला भरे कापरे। अयो, शीतलचा फोन आहे की। हॅलो रावल्या, हॅलो, अरे कुठे आहे रे त्यो? कोण त्यो? अरे तुझा दोस्त आजा, काय माहित? त्याला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? का तुला काय बोलला का त्यो? अरे तो मला काय नाही बोलला, मग तो माझा फोन का उचलला ना ते सांग आधी। मला काय माहित का उचललं ना? बर बर, त्याचा काय फोन बिन आलता का? नाही. नाही वय. शीतल, काय झालंय नेमकं? नाही म्हणजे सकाळ दरन 4 वेळा मला फोन करून विचारलंस आज्याबद्दल. अरे काय नाही, असंच माझं एक काम होतं त्याच्याकडं. काय काम होतं सांग की मला. नाही नाही, ते काम फक्त आजाच करू शकतोय. मग काय काम आहे ते मला सांग की. त्याचा फोन आला की मी त्याला सांगतो. नाही नको, त्याचा फोन आला ना की पहिला मला फोन करायला सांगा. बर सांगतो. बाय. असलं कसलं काम असेल आज्याकडं? अजय, वाह वाह. आज कारगिल विजय दिवसला फौजीन सत्कार हे माहित होतं, पण तू येणारच वाटलंच नव्हतं. अरे मला तरी कुठं माहित होतं?
फौजीने न सांगता आणले मला. ते हुबलाक राहुल्या कुठे तो का नाही आला? आणि येड आहे ती. त्याला वाटलं फौजी काहीतरी काम लावतील म्हणून आलाच नाही ती. खरंच हुबला केला का ते? अजय हा. अरे तुला माहिती का आपले हनुमा फौजी त्यांनी बी इथनच ट्रेनिंग घेतले. अरे लय रिस्पेक्ट आहे त्यांना इथं. हे बघितलं मी. ठीक आहे. हा. तुला आमची आठवण येते का रे इथं? खरं सांगू का? अरे खरंच सांग. अजिबात येत नाही. कर. अरे काय सांगू तीच बरी एवढं कुतवत्यात की काही विचारूच नकोस. अरे नुसता रागडा असतो. रातच्याला खाटे येऊन पडलं ना की डायरेक्ट झोपच लागते. आता ह्यात तुमची आठवण का व्हायची सांग? ठीक आहे. मी बी लवकरच येणार आहे इथं. काय हे बाबा लवकर ये. तसं बी मला बी कोणतरी ज्युनियर पाहिजेलच की. ए ज्युनियरच्या आधी इथली एक्झाम पास हो. नापास झालाच ना तर 4 महिने परत ट्रेनिंग करावं लागेल. काय ए नापास तर आपण होतच नसतो. तू बघ फक्त एक्झामला ना सुट्टीच देत नसतो मी. बघू की. बघ बघ. आजा आई कशी आहे रे? आई आहे की आता बरी. मागच्या रविवारी फोन केला तेव्हा जरा बरीच वाटली. अरे आई आता पूर्ण कव्हर झाली आणि तू नको काळजी करू तिची. आता तू हेच म्हटलं मी कशाला काळजी करतोय. बाकी शितली काय म्हणती? ती बी आहे की बरी. तुमची भांडणं कमी झाली का नाही? आम्ही केव्हा भांडायचो? हा तुम्ही कुठं? आम्हीच भांडायचो सारखं. बरं मला सांग हा. पूजा काय म्हणते? अरे तिला किती फोन ट्राय केला पण ती फोनच उचला ना. आजा हा? तू एक काम करतोस का? काय? शितलीला सांग की पूजाच्या घरी जाऊन यायला. अरे मला टेन्शन यायला लागले. कसलं रे? अरे तिच्या घरच्याने तिचं लग्न तर लावलं नसेल ना? हे आशिक असं कसं लावतील लग्न? अरे मी आहे की. विक्रम प्रोग्राम के लिए बुलाया. आजा चल ये तुम्ही. ये फौजी पण आहे मी इथंच. निदळी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं आसमान शौर्याचं घालीन मी थैमान नाटक मग नाटक मग या मातीचं वरदान मला ना घोर ना चिंता हे रक्त रक्त बलिदान तुला. हे चल हा चल फौजी चल र चल तू चल. हे चल हा चल फौजी चल र चल तू चल. रे फौजी रे फौजी. लागिरा 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 लागिरा. रे फौजी हॅलो. हॅलो सर. तुझं नाव अजिंक्य राईट? हो सर अजिंक्य शिंदे. कसं वाटतं इकडे येऊन? एकदम भारी वाटतंय सर. 3 वेळा ट्राय केला मी इथे यायचं पण नाही जमलं. आणि आता बघा याच महिन्यात 2दा यायला मिळालंय मला. एकदा विकायला सोडायला आलतो तेव्हा आणि आता परत.
सगळंच भारी वाटते सर. आर्मी की बात ही और होती है. तू हे सगळं भारी म्हणतोयस तेवढं हे सोपं नाही. आर्मीत भरती होणं जितकं अवघड आहे ना त्यापेक्षा खूप अवघड आहे इथलं ट्रेनिंग कम्प्लीट करणं. सर तुम्हीच म्हणाला होतात ना इथून जवान म्हणून बाहेर पडण्यासाठी नुसतं कष्ट घेऊन चालणार नाहीत, जीवाचं रान करावं लागेल आणि वेळेप्रसंगी जीवाची बाजी सुद्धा लावावी लागेल. आणि ती बाजी लावायला मी तयार आहे सर. ग्रेट. माणसाला कॉन्फिडन्स असणं चांगलं असतं, पण ओव्हर कॉन्फिडन्स नेहमीच घातक ठरतो. भले भले नांगी टाकतात इथे आल्यावर. तुझ्या मित्रालाच विचार. अहो मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही बोलत सर. अहो खरंच त्यांच्यासारखं नाही मी. अहो सर माझा जन्मच झालाय भारतीय फौजमध्ये येण्यासाठी. अच्छा, माझी सुद्धा हीच इच्छा आहे. लवकरात लवकर तू भारतीय लष्करात सिलेक्ट व्हावं. फक्त मी प्रे करेन की ट्रेनिंग साठी तुला माझं युनिट मिळू नये. सर माझी आजी म्हणते की सोनं जेव्हा आगीतनं जातं ना तेव्हाच त्याला झळाळी येते. मी तयार आहे सर. मी आता भरती होणारच, पण ट्रेनिंग सुद्धा तुमच्याकडनंच घेणार. ऑल द बेस्ट. भेटू लवकरच. आजा, चालायचं? इथनं पायच नाही का ना फौजी. माझं बी तसंच झालंय. चल. हॅलो. अरे मूर्ख माणसा, कुठे कडमडलायस? कुठे गेलायस? अरे सकाळपासून वाट बघते. देवळात, पाराकडं, रावल्याच्या सलूनकडं सकाळपासून येर जरा घालून झालेत. दिवसभर वाट बघते. एक फोन करता येत नाही तुला? आणि मी एवढ्या वेळा फोन करते, उचलायला काय झालं होतं? अरे बोल की आता. तू बोलू देशील तर बोलतो. दम धर की जरा. किती बडबडतीस? फौजी संघ आलोय. ते माहितीये मला. फोन का उचलत नव्हता ते सांग आधी. हा ते फोन सायलेंट होता त्यामुळे कळलं नाही. बोल की. बोल की काय? कुठे गेलास फौजी संघ? अगं आज कारगिल दिन आहे ना, पण फौजीचा सत्कार होता विकाच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये. तू बेळगावला गेलायस व्हय? अयो, विकेला भेटला का? भेटलो की. बरं ते आल्यावर सांगतो. आधी तू सांग फोन का करत होतीस? अरे तू कुठं आहेस कळना म्हणून करत होते. काळजी वाटत होती ना, तू फोन बी उचलत नव्हता. अयो, माझी काळजी का करत होतीस? हॅलो. ए हा, ते जाऊ दे. तू लवकर ये आधी. माझं एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. गावात आलास की पहिलं मला भेट. हो. हा, आणि सांभाळून ये. ढाब्यावरती खाऊ नकस. मागच्या वेळेला मी नीट जेवला नव्हतास. आणि एसटी मध्ये झोपू नकस. हा, ठेवू का? हॅलो. हॅलो. शितली पण ना. शितलीच एवढं अर्जंट काय काम आहे?